साहेबांसोबत लोकसभेमध्ये जे निवडून जाणार आहेत ते आपले प्रताप पाटील चिखलीकरजी, भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, ज्यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद नांदेडमध्ये, मराठवाड्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढली। ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, मंचावर उपस्थित डॉक्टर भागवत कराडजी, अतुल सावेजी, सुधाकर शिंगारेजी, सुधाकरराव शिंगारे जे आपले लातूरचे उमेदवार आहेत, खासदार अजित गोपछडेजी, आपले आमदार तुषार राठोड, राजेश पवार, बालाजी कल्याणकर, राम पाटील रातोळीकर, माजी मंत्री सूर्यकांताताई पाटील, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, अमरनाथजी राजूरकर, माधवराव किनाळकर, ओमप्रकाश पोखर्डा, अविनाशजी घाटे, सुभाषजी साबणे, संजयजी कोडगे, संतुकरावजी हंबर्डे, किशोरजी देशमुख, आनंदरावजी बोंडारकर, दिलीपजी कंदकुर्ते, विशंभर पवार, गोविंदराव पाटील, सुरेश मूल्यकर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपले लाडके उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज आपण भरलाय आणि जेवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी एकत्रित आहात, आता माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही, एक अभूतपूर्व विजय नांदेडमध्ये आपल्याला मिळणार आहे। खरं म्हणजे नांदेडमध्ये 2019 साली, अरे हो तुम्ही सोबत आहे, माझ्या लक्षात आलं, आता मी किती आगे बढू, पडून जाईल समोर झालं तर, शांत बसा, आता बोलू द्या। आगे बढो करता करता खालीच पडायचो मी। 2019 साली प्रताप पाटील चिखलीकर या ठिकाणून खासदार म्हणून निवडून आले, त्यावेळी माननीय अशोकराव चव्हाण यांच्यासारखा एक अतिशय तुल्यबळ नेता समोर होता। आम्हाला चिंता होती, कारण शेवटी या नांदेड जिल्ह्यामध्ये अशोकरावांचा एक प्रस्ताव आहे, मराठवाड्यातला प्रस्ताव आहे, पण त्यावेळी देखील जनतेनं मोदीजींवर विश्वास दाखवला आणि प्रताप पाटलांच्या माध्यमातून मोदीजींना मतदान केलं। आम्ही अनेक दिवसापासून प्रयत्न करत होतो की अशोकरावांसारखा एक नेता आपल्या सोबत आला पाहिजे। अशोकरावांचं आणि आमचं अनेक वर्षाची आमची त्या ठिकाणी संबंध आहेत, वेगवेगळ्या पक्षात राहिलो, अनेक वेळा टीका केली, पण एक गोष्ट मला या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगितली पाहिजे, ज्यावेळी मी समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडली, अनेक काँग्रेसचे नेते, त्यावेळच्या राष्ट्रवादीचे नेते हे माझ्यावर टीका करायचे, उद्धव ठाकरेजी सोबत असून टीका करायचे, हा रस्ता होऊ शकत नाही, याची आवश्यकता नाही, पण त्याही वेळी